अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी हा सण साजरा केला जातो. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही संपत नाही असा. या दिवशी नक्की काय साजरं करतात आणि त्याचं महत्त्व काय आहे? तर मराठी परंपरेनुसार अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जातात. यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. असंही मानलं जातं की या दिवसापासून सत्ययुगाचा प्रारंभ झाला होता. भगवान विष्णूंचा 6वा अवतार असलेले भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सुद्धा याच दिवशी साजरा केला जातो. या दिवशी स्वर्गातून गंगा माता सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती असं म्हणतात. अक्षय तृतीयेला केलेलं दान हे अक्षय राहतं अशी श्रद्धा आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं या दिवशी थंड पाण्याची रांजण, पादत्राणे, छत्री, फळं आणि धान्य दान करण्याची प्रथा आहे. याला उदक कुंभ असंही म्हणतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात या दिवसापासून शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते. नवीन हंगामासाठी बियाणं पूजण्याची प्रथा सुद्धा आहे. या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावानं घट म्हणजे मातीचं भांडं मांडलं जातं आणि त्यांना नैवेद्य दाखवला जातो. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. या दिवशी सोनं खरेदी केल्यानं घरात सुखसमृद्धी कायम राहते आणि संपत्तीचा अधिक क्षय होत नाही असाही लोकांचा विश्वास आहे. उत्तर महाराष्ट्रात तर अक्षय तृतीयेला आखाजी म्हणतात. आता आखाजी नेमकी कशी साजरी करतात हे जाणून घेण्यासाठी आत्ताच लोकमत भक्ती चॅनलला भेट द्या.